राईट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर के कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण वर्ग 8वी NMMS या परीक्षेच्या कट ऑफ बद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. यावर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल आणि काही जणांचा पेपर सोपा गेला असेल, काही जणांचा अवघड गेला असेल आणि तुमचं जे काही आन्सर की आली होती मागे अंतरिम उत्तर सूची म्हणून आपण त्याला, या उत्तर सूचीप्रमाणे बऱ्याच जणांनी पेपर तपासला पण असेल आणि तपासल्याप्रमाणे तुमचे मार्क्स जे आले आहेत तर त्यांची तुलना तुम्ही या कट ऑफशी करू शकता. हा गेल्या वर्षीचा कट ऑफ आहे, म्हणजेच 2024-25 चा हा कट ऑफ आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मी कास्ट वाईज कट ऑफ गेल्या वर्षीचा नोंद करून घेतलेला आहे. तुम्ही तो एकदा पहा आणि तुमच्या मार्काशी याच्याशी तुलना करा. याही वर्षी 1-2 मार्कांनी कट ऑफ जास्त होईल किंवा कमी होईल, पण मोठा डिफरन्स येणार नाही. ठीक आहे. जर SC कास्ट बद्दल जर विचार केला तर SC कास्टचा गेल्या वर्षीचा कट ऑफ आहे 84चा. एकूण 81 विद्यार्थी सिलेक्ट केले गेले आणि त्यापैकी सर्वात कमी मार्काचा जो विद्यार्थी होता तो 84 गुणाचा होता. म्हणजे तुम्हाला जर यावर्षी 84 पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही NMMS या परीक्षेसाठी पात्र आहात असे आपल्याला गृहीत धरता येईल. त्यानंतर ओबीसी या जर कास्टचा विचार केला तर त्यांचा कट ऑफ आहे 86 मार्काचा. म्हणजे कमीत कमी 86 मार्क्स ज्याला पडलेले आहेत ते विद्यार्थी निवडले गेलेले आहेत. आणि एक महत्वाची गोष्ट सांगायचं म्हटलं तर समजा कोणता विद्यार्थी हँडिकॅप आहे, म्हणजे कुठलं तरी अपंगत्व त्याच्यामध्ये आहे, जसं की गेल्या वर्षी एक विद्यार्थी ब्लाइंड होता, थोडस त्याच्या डोळ्यामध्ये दिसण्यासाठी प्रॉब्लेम होता, तर त्या विद्यार्थ्याला फक्त 58 मार्काला सिलेक्ट करण्यात आलेला आहे. मग तुमच्यापैकी जर कोणी ब्लाइंड असेल आणि त्याचं सर्टिफिकेट असेल तर काही दिवसांनी एक सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी टॅब ओपन होईल आणि त्या टॅबमध्ये तुम्ही तुमचं सर्टिफिकेट अपलोड करा, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी मार्कावर सिलेक्ट केलं जाईल. ओके. नेक्स्ट त्यानंतर VJ ही जी काही कास्ट आहे या कास्टचा कट ऑफ आहे 81 गुणाचा आहे आणि 81 गुणाचा विद्यार्थी गेल्या वर्षी निवडलेला आहे. मग यावर्षी जर तुम्हाला 81 पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुमची सुद्धा निवड होऊ शकते. त्यानंतर ST ही जी कास्ट आहे याच्यामध्ये विद्यार्थी आहे 78 मार्काचा. आपण इथं जे काही कट ऑफ लिहिलेले आहेत हे सर्व कट ऑफ हे जनरल आहेत, म्हणजेच त्यामध्ये कुठलाही हँडिकॅप विद्यार्थ्याचा उल्लेख केलेला नाही. फक्त एका ठिकाणी मी केलेला आहे आणि याला 58 मार्काला सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर NTD ही जी काही कास्ट आहे यांचं 88 मार्काचं कट ऑफ आहे. शेवट कमीत कमी 88 मार्काचा विद्यार्थी निवडला गेला. त्यानंतर NTB यांचा कट ऑफ आहे 84 मार्काचा विद्यार्थी निवडला गेला, जास्त आहे. त्यानंतर NTCचं थोडंसं कट ऑफ जास्त गेलेलं आहे, म्हणजे 93. आणि त्याच्यानंतर ओपन, आपण ज्याला जनरल म्हणतो, याचं कट ऑफ थोडंसं कमी आलं. गेल्या वर्षी दरवर्षी 100च्या वर असतं, परंतु गेल्या वर्षी ओपन जे आहे, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल मराठा समाज असेल किंवा एखादा मुस्लिम बांधव असेल तर तो जो काही विद्यार्थी आहे तर तो 99 मार्कासाठी निवडला गेलेला आहे. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे मागील वर्षीचं कट ऑफ आहे आणि या कट ऑफ वरून नेमकं तुम्हाला मार्क्स किती पडले आणि तुम्ही शिष्यवृत्तीसाठी पात्र होऊ शकता याचा एक जेमतेम अंदाज तुम्ही घेऊ शकता. तरीही आपला रिझल्ट एप्रिल महिन्यामध्ये NMMS या परीक्षेचा रिझल्ट लागतो. ठीक आहे. सर्वांचा रिझल्ट चांगला लागावा अशी आपण अपेक्षा करू. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.